गरज यांची नात मीरा प्रथमेश गरज, तसेच अस्मी निशिकांत गरज आणि पूर्वी निशिकांत गरज यांचे फायर क्रिकेट क्लब तर्फे खूप खूप आभार, धन्यवाद. कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा मुख्य व्यासपीठावर येऊ द्या. इथे आपण बघू शकतात की ज्या चिमुकल्या आहेत त्या चिमुकली मात्र इकडे स्वागत केलं जातं आहे, खास करून आवर्जून इकडे उपस्थित आहेत. हे बघा आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरामध्ये येत असताना त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद कॅमेरामॅन मेहुल गरत, मॅन फ्रॉम अक्करपट्टी. इथे मात्र यावेळेस प्रत्येक षटकारासाठी परेश मोरे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल सालवड संघाला, आणि लगातार 3 षटकारासाठी प्रदीप राऊतकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज, विदुरजी पाटील यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राईज. आणि बघूया बक्षिसांचा वर्षाव झाला, कारण की हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपये. आता मात्र इथे सर्वांचं ATM ओपन होणार आहे. कॅच घेतला प्रेक्षकांमध्ये तर 200 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. एक लयलूट आता मात्र होत असताना अवधूत कामत संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय करण सिंग, नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल सुजल मोरे. भरपूर कमेंट आला या मॅचसाठी देखील युट्यूबला की मॅच अगदी चुरशीची होणार आणि बाजीमाना सातपाटी, परंतु इकडे पहिला चेंडू आणि कॅच ड्रॉप झाल्यावर टाळ्या वाजतायत. अगदी आपण बघू शकतात किशोरजी ठाकूर, गिरीशजी राऊत खुर्चीवरून अगदी उभे राहिले होते, चेंडू जसा वर केला. हा प्रेशर आहे मॅचचा, हा सेमीफायनलचा प्रेशर आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि फायनलमध्ये जायचं असेल तर लढावं लागेल. इथे मात्र बघायला मिळेल तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये हा तुम्हाला करावा लागेल. अगदी सेमीफायनल आहे आणि असं म्हटलं जातं सर्वात मोठा प्रेशर सेमीफायनलचा असतो. एक पाऊल दूर असतो आपण फायनलपासून, कित्येकदा पाहिलेलं आहे. 2019मध्ये आपण विसरू शकणार नाही, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये बाहेर गेली होती. हा दुःख देखील गेला नव्हता, तर टीम इंडिया फायनलमध्ये जाऊन हरली. अगदी मात्र वेदना होतात. आणि जेव्हा गाव खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तेव्हा प्रेक्षक वर्ग असणं गरजेचं आहे. बघा जेव्हा डॉट येतो तेव्हा टाळ्या वाजल्या जातात. आपण बघू शकता डीप स्क्वेअर लेग रिजनला सातपाटीचे प्रेक्षक आहेत. जय श्रीराम. आणि इकडे आपण बघू शकता सापडेश्वर देवाचा मात्र जत्रा देखील भरला आहे सालवडमध्ये, तर तिथून देखील मात्र सापडेश्वर देव मात्र सपोर्ट करत असताना पाठीराखे आपल्या पाहायला मिळतात. यावेळेस आपण बघू शकतात एक बाजूला सालवड, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते, ती म्हणजेच सातपाटी शिवाजीनगर SSC सालवड, त्यांच्या विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी. 2 चेंडू 2 धावा. अगदी समोरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टाकल्यानंतर मात्र इकडे बीट करतोय अवधूत कामत. हा कमालीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने काल जेव्हा इंटरव्ह्यू घेतली तेव्हा मात्र पंकज पाटीलने नाव घेतलं होतं की हा युवा खेळाडू जो आहे हा देखील आमची नजर आहे, ती म्हणजेच अवधूत कामत. हा देखील मात्र एक चांगला खेळाडू आहे. येत्या काळामध्ये आपल्याला एखादा पालघर बाहेर देखील स्पर्धा खेळताना दिसेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 धावा धावपलकावर. येस मेहुल घरत यांना विनंती, कॅमेरामॅन जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा जे प्रेक्षक वर्ग आहेत ना त्या प्रेक्षक राजावर कॅमेरा जाऊ द्या. हे मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धेला यशस्वी कोण करतो, तर स्पर्धेला यशस्वी करतो तो म्हणजे प्रेक्षक राजा. बघा तुमचा टॅलेंट बघण्यासाठी कोणी नसेल तर काही अर्थ होत नाहीये. आणि हा टॅलेंट आपण बघू शकतात
अगदी यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहिला जातो आणि डिजिटल एक चांगलं चॅनल आपल्याला पाहायला मिळते, गुड क्वालिटी असणारा चॅनल आणि भरभरून कौतुक केलं सर्वांनी या चॅनलचं देखील. आता सिंगलसाठी टाळ्या वाजत आहेत, आता डॉटसाठी टाळ्या वाजत आहेत, आता चौकारा षटकारासाठी टाळ्या वाजतील, कारण की ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. करण सिंग हा एक चांगला बॅट्समन आहे, नेहमीच धावा बनवतो जेव्हा गरज असते संघाला, म्हणजे मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. म्हणजे युवराज सिंगला आपण टीम इंडियामध्ये बघितलं, जो मोठ्या मॅचचा प्लेअर, परंतु इकडे फटका फसला, लॉंग ऑफ रिझनला पहिला विकेट येतोय. एकदा मात्र डीजेला संधी भेटणार, यावेळेस सातपटीचे प्रेक्षक खुश. एस डीजे जय श्रीराम, बजरंग बली की. कमालीचा मात्र माहोल तयार केलेला इकडे मात्र सातपाटीकरांनी, अक्षरशः मजा येत असताना खऱ्या अर्थाने आंबेडकोट मैदानावर स्पर्धा ऑन आहे वाटते. मी पहिलेच म्हटलं की कल्पेश मामा जेव्हा माझ्या बाजूला बसले, मी सांगितलं की एखादा नियम असा लागू करा की टॉप 8मध्ये गेल्यावर तुमच्या गावचे 30 जण प्रेक्षक येणं अनिवार्य असेल, नाही तर संघाला पेनलाइज केलं जाईल. हा जेव्हा प्रेक्षक वर्ग येतो ना तेव्हा मजा येते. आणि अंकुश स्मृती चषक ज्या खेळाडूने गाजवला तो खेळाडू गोलंदाजी मार्कवर येत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 4 धावा हरकत नाही. अजूनही मोठी बॅटिंग लाईनअप आहे SSC संघाकडे आणि इथे मात्र धावा बनवल्या जातील. अथर्व राऊत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सुजल मोरे स्ट्राईकवर आहे, वैभव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः 11 फायनल मारलेले आहेत, 12व्या फायनलमध्ये प्रवेश केला जाईल काय प्रश्नचिन्ह आहे का. इकडे मात्र थांबवण्याचं काम केलं जाईल. अगदी शॉर्ट चेंडू होता परंतु स्विंग अँड मिस, खांद्याच्या लेवलला चेंडू निघून जातो किपरच्या हातामध्ये आणि बघू शकतात 12वा खेळाडू मैदानाच्या बाहेर जोरदार टाळ्या वाजवते. हाच जल्लोष अक्करपेठच्या मैदानावर देखील पाहायला मिळाला जेव्हा सातपाटी 11 सेमीफायनल आणि फायनल खेळत होती आणि ती स्पर्धा देखील सातपाटीच्या संघाने गाजवली. तो संघ दुसरा होता परंतु मात्र सातपाटीचाच होता. आणि एक धाव वीरेंद्र बाबरे शो आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील आपण बघू शकता मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, कमालीची आपल्याला पाहायला मिळते. आगेकूच केलाय तो म्हणजे धाकटे डहाणू संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. इथे वाट बघतायत की आमच्या विरुद्ध येणार कोण. खऱ्या अर्थाने पालघर संघाचं कौतुक करेल तेवढं कमी. या स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ दाखवला होता. असफलता एक चुनौती, उसका स्वीकार करो, क्या गलत हुआ सोचो देखो और सुधार करो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष के मैदान से ना भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इकडेच आणि विकेट अथर्व राऊत, बॅक टू डग आउट. यस डीजे बजाव. मास्तर एकदा जोरदार टाका काकासाठी होऊन जा, त्यांच्या डान्ससाठी होऊन जाऊन द्या. आणि इतके सातपाटी जे 12वी बसले ते मला सांगते की ते खास करून आमच्या गावचे नाही तरी देखील एन्जॉय करतायत. खास क्रिकेट प्रेमी क्रिकेट वेडे आपल्याला पाहायला मिळते. यस जोरदार टाळ्या येते काकासाठी. क्या बात आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गौरव संघाचा संघनायक, कर्णधार, कॅप्टन ज्या रीतीने आपल्याला पाहायला मिळालं. कुल कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जातो तेव्हा मात्र थोडा विचार करून खेळतो, कारण की इथे जेव्हा अडचणीत संघ सापडतो ना तेव्हा
अगदी मात्र बघायला गेलं तर वाईड लाईनच्या जवळून गेला. पंचाचे हात खुलताना पंचाचे हात समांतर धाव मिळेल. अवांतर रूल नंबर 22 ICC क्रमांक आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6 वर 2 गडी बाद. क्या बात आहे, सुपर कामगिरी, खूप चांगला फटका. क्या बात आहे, गौरवचा डीप मध्ये जात असताना नाही थांबणार, चौकार येणार. 4 धावा एसडीचे. सपोर्ट करत आहेत. इथे कोणीही मात्र चांगला खेळ दाखवा, मात्र आपण बघू शकतात डीजे वाजला जातो आणि काका नदले तर इथे चौकार येतोय. शेअर मार्केट जेव्हा डाऊन होतो ना तेव्हा मात्र तिकडे पैसे टाकले जातात आणि जेव्हा वाढला जाईल तेव्हा मात्र फायदा होतो. आणि इथे गौरवला देखील आता काहीतरी धावा बनवाव्या लागतील आणि कॅप्टन असण्याचं दाखवावं लागेल. इकडे मात्र जी भूमिका असते ती निवडली. वैभव हल्ला, चौकार, गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक, अगदी अडवण्याचं काम केलंय. स्टंपच्या मागे दिवेश दिवच्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 10. 1 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झालाय. जरी मात्र 45 धावेपर्यंत पोहोचला इथून टीम, तर एक चांगली लढत पाहायला मिळेल, यात काही वाद नाही. समोर देखील एक धारदार गोलंदाजी आहे. गौरव स्ट्राईकवर. जेव्हा अडचणीत संघ असतो तेव्हा मात्र डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणं गरजेचं आहे. ऑन साईडला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र सुपर फिल्डिंग. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 11 धावा. 2 षटकाच्या मागे 5.50च्या सरासरीने 2 गडी बाद. 11 धावा. सुरुवात थोडी खराब झाली परंतु अजूनही 4 ओव्हर आहेत बॅटिंग टीमकडे. धावा किती बनल्या जातील बघूया. यावेळेस एक बाजूला SSC सालवड, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते. टीम म्हणजेच ध्रुव इलेव्हन सातपाडी एडीजे. गाणं खास करून नवीन लग्न ज्यांची झाली ते खूप सारे रील बनवतात या गाण्यावर. इथे आपण बघू शकतात जॉनी लिव्हरने देखील या गाण्यावर रील बनवलंय. आणि गोलंदाज अवधूत कामत, खास करून पालघर जिल्ह्याचं नाव ज्यांनी मोठं केलं, अनिकेत आणि त्याचबरोबर पंकज यांनी खास करून उल्लेख केला की ही जी नावं आहेत ही आम्ही जी घेत आहेत भरपूर आहेत, त्यामध्ये अवधूत कामतचं देखील नाव घेण्यात आलं. हा युवा खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू आहे, संघाचा संघनायक आहे. यावेळेस आपण बघू शकतात की 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 12 वर 2 गडी बाद झालेले आहेत. अगदी आपल्या बेदम माऱ्यावर मात्र मॅच विन केल्या जातात. स्ट्राईकवर सुजल आहे ज्याने मात्र कमालीची बॅटिंग केलेली आहे. एका ओव्हरमध्ये 31 धावा देखील बनवल्यात सुजलने. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि तोच स्ट्राईकवर आहे. आता पुन्हा एकदा मात्र तशा इनिंगची गरज आहे, कारण की इथून मात्र मोठ्या अपेक्षा वाढल्या जातात. जेव्हा तुम्ही चांगले खेळतात ना तेव्हा गावावाल्याकडे तुमच्या अपेक्षा देखील वाढल्या जातात. फटका फसला, मोठा विकेट, बॅक टू डगआउट. लॉंग ऑन रिझनला कोणती चुकी केली नाही. अमृत कॅच करेल. विकेटचं पतंग. OUT आउट एडीजे. मॅच रंगली जाईल, यात काही वाद नाही. अवधूत
शॉर्ट चेंडू अगदी फिरवलाय, टप्पा चांगला, बाउन्स चांगला. कधी कधी गोलंदाजाची ही क्वालिटी असते की त्याला बाउन्स भेटतो. आणि इथे आपण बघू शकतात यावेळेस हर्षद तरे बरेच जणांनी मात्र कमेंट्स केलेलं आहे की इथे मॅच कोण जिंकणार कोण हरणार. अगदी मात्र कमेंट्सवर कमेंट येत असताना यावेळेस यूट्यूबच्या माध्यमातून आणि डिजिटलच्या माध्यमातून 12 गडी बाद आतमध्ये आणणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव मात्र डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड मात्र 13 पाहायला मिळते आणि 4 चेंडू फेकून झालेले आहेत. व्हॉइस ऑफ पास्थळ मिस्टर प्रीतम प्रसाद राऊत, धन्यवाद. आमचं कौतुक केल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. 13वर 3 गडी बाद. अगदी मात्र बघायला गेलं तर पावसाळ्याच्या अगोदरची शेवटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यानंतर रेनी क्रिकेट देखील पाहायला मिळेल, रबर बॉल क्रिकेट. चेंडू जाऊ दिला, पंचाच्या हात खुलताना वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ॲड केली जाईल, स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. यानंतर होणारी खऱ्या अर्थाने उद्याच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. 10 संघामध्ये झुंज असेल. PPL पास्थळ प्रीमियर लीग 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. वर्ष 5वं, सीझन 5. शॉर्ट चेंडू आहे, अगदी हलक्या हाताने पूल केला गौरवने. सिंगल इथे मात्र नक्की पाहायला मिळेल. आदिल पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. षटक क्रमांक 3 आहे. पॉवर प्ले खुललेला आहे. 5 खेळाडू 30 सर्कल बाहेर आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन फायर पास्थळ टीमचं. ग्राउंड लाईट लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आणि अंपायर सर्व काही ओके. बसंत रोज कमेंट्स करतोय, धन्यवाद. सातपाटीवरून खास बसंत गुप्ता यांचा कमेंट आलेला आहे. आणि 15वर 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटच चेंडू यावेळेस मात्र 1 धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला याच जर रणगतीने सुरू राहिले तर 31 धावा बनतील, परंतु 31ने इकडे समाधान मानून चालणार नाही आहे. इथे किमान 40+ 45 जाणं गरजेचं. यस, आपण बोलू शकता 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 16, 3 गडी बाद. डीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. अक्षरशः प्रत्येक वेळेस मात्र प्रेक्षकांचं मन जिंकून घेताना सातपाटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून त्यांचे प्रेक्षक जे आवर्जून इथे आलेले आहेत. खास करून त्यांच्या कॅप्टनने सांगितलं की भिवंडीला आम्ही स्पर्धा खेळायला गेलो, तिथे देखील एंट्री केली होती आणि तिथे देखील एवढेच प्रेक्षक वर्ग पाहायला मिळाले. सालवडचे प्रेक्षक देखील आलेले आहेत, परंतु थोडे नाराज आहेत कारण की आकडे खराब आहेत. इथे 16वर 4 गडी बाद. वैभव गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन शुभम. एक्सपेक्टर हा खेळाडू आहे आणि एक्सपेक्टर भूमिका निभावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बघायला गेलं तर ऑप्शनच्या थोडा बाहेर चेंडू टाकला जातोय. कव्हरच्या ठिकाणी फटका सजवला. 1 धाव असेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 17वर 4 गडी बाद पाहायला मिळते. धावसंख्या 17 आणि स्ट्राईकवर आता मात्र गौरव ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. गोलंदाज फलंदाज बघायला गेलं तर दोन्ही बाजू सांभाळताना कारण की संघाचा संघनायक आहे गौरव. परंतु इकडे मात्र बघायला गेलं तर चेंडू 16 बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 16 चेंडूचा खेळ बाकी.
आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका स्विंग केला. यावेळेस मात्र गोलंदाजाच्या स्पीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु इकडे एकच धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आता मात्र शुभमच्या जी टॅलेंट आहे बघायला गेलं तर शुभम ज्या क्वालिटीचा बॅट्समन आहे ते दाखवावं लागेल, करून दाखवावं लागेल मैदानामध्ये, आणि ती गरज देखील आहे. वक्त की मांग है और वक्त का डिमांड है कि यहाँ से बड़ी हिट आनी चाहिए. वक्त रहते ही जो करना है वो कर लो, वक्त जाने के बाद अगर आप करने जाओगे तो शायद हो नहीं पाएगा, आणि वेळेत खेळ होणं गरजेचं आहे. फटका स्विंग केलाय, नावाचा फटका अगदी लॉंग ऑन रिझनला. इकडे काय घडतंय, ऑन द रोप षटकार, 6 धावा. यस डीजे. थैंक यू डीजे मास्टर. अभी तो ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है. 6 रन स्कोर कार्ड वर 6-24 ने यावेळेस आपण बघितला स्कोर कार्ड फुलला आहे. मागचं कॅच झाला पडतो अगदी बाहेर, पण एकदा मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. यावेळेस षटकार आला आणि कॅच प्रयत्न नक्कीच 200 रुपये दिलंच जाईल. एक धाव, स्कोरबोर्ड 25-25. इथे मात्र आपण बघू शकता जे बक्षीस तुमच्यावर लागलेलं आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की इथे मात्र आमचे पैसे खर्च झाले तरी चालतील, परंतु तुम्ही षटकार चौकार मारा. अपकमिंग यंगस्टार दूध कामत आपल्या पार्लमेंट इकडे काय करतं, नोचा इशारा येतो. यावेळेस प्रेशर आलाय गोलंदाज वैभववर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव असेल, 1+1. इथे मात्र कुठे ना कुठे आता एक प्लॅटफॉर्म आणि यावेळेस रिदम मिळाला आहे. हा रिदम मात्र पकडून धरणं गरजेचं आहे. यावेळेस 25-25 धावा अगदी धावपलकावर लागले जात आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 27-27. मोमेंटम मिळालं आहे. ये मोमेंटम कॅरी किया जाएगा क्या, ये सवाल है. फ्री हिट आणि शुभम ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय तो आता मात्र स्ट्राईकवर आहे. संधी आहे काही धावा वाढवण्याची. 3 ओव्हर 5 आणि 27 वर 4 गडी बाद आपल्या पाहायला. फ्री हिटचा चेंडू अगदी बॅटच्या समोरून कमालीचा चेंडू हाताळला जातोय. 4 षटकं इकडे संपुष्टात आलीत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा, 4 गडी बाद. डीजे. थँक्यू डीजे मास्टर. हे सगळे आपण बघू शकतात आमच्या कॉम्बॉक्सच्या पुढेच अप्रतिम ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. या ट्रॉफ्या बघितल्या तर नक्कीच मनामध्ये एक लालच येते की ही ट्रॉफी उचलून घरी घेऊन जावी की काय, परंतु जर ट्रॉफी जिंकायची असेल तर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. बघा तुमच्या घरी फ्रीज असेल, टी व्ही असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, हे आपण पैशाने विकत घेऊ शकतात, पण जर ही ट्रॉफी जिंकायची असेल तर तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. जे आता खेळाडू घेत आहेत आपण बघू शकतात. टीम मिटिंग झाली. इथे मात्र टीम मिटिंग्समध्ये जी रणनीती आहे ती रणनीती आखली जाईल. पाणी घेऊन जात असताना हर्ष हा पाणी मैदानाच्या आतमध्ये जात नाही, तर हा संदेश मैदानाच्या आतमध्ये जातोय, कारण की हर्ष देखील एक चांगला बॅट्समन आहे, एक चांगला गोलंदाज आहे, ज्याने BPL बोईसर प्रीमियर लीगला त्याच्या बॅटमधून 11 मध्ये 44 आल्या होत्या आणि तो देखील अजून जाणं बाकी आहे. इथे 27 झालेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जर 20-22 धावा आल्या त्या चांगल्या धावा म्हणायला हरकत नाही. भली एक ताकदवार संघ समोर आहे, परंतु तुम्हाला संघर्ष करावा लागेल. क्रिकेट म्हणावा किंवा आयुष्य, संघर्ष हा करावाच लागतो. संघर्ष जेवढा कठीण विजय तेवढाच मोठा. आणि इथे आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये 2 टीम संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
दोन्ही जर बघायला गेलं तर संघ एकमेकांना ओळखणारे आपण बोलू शकतो, मित्रता खूप चांगली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते प्रतिस्पर्धी आहेत हे विसरून चालणार नाही. फायर पास्टल चषक 2024 आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 32वा पहिली फायनलिस्ट टीम पाहायला मिळाली. आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू हा संघाने मात्र आगेकूच केला आहे. त्यांच्या विपक्ष कोण येणार? अमृता गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. स्ट्राईकवर फलंदाज गौरव, नॉन स्ट्राईकला शुभम. सेकंड सेमीफायनल आपण मेगा स्क्रीनवर आपण बघू शकता. अगदी मात्र अमृतच्या गोलंदाजीच्या वर आपल्या पाहायला मिळते की सेकंड सेमीफायनल लिहिलेला आहे. चेंडू जाऊ दिला. यावेळेस आपण बघू शकतात पंच सांगतात इट इज फेअर डिलिव्हरी. थोडे दोघेही बॅट्समन नाराज आहेत की हा चेंडू जो आहे दोघांच्या मतीने वाईड असेल, परंतु पंच सांगतात हा चांगला चेंडू आहे. वन बाउन्सचा इशारा आलेला आहे. अगदी लाईनीच्या जवळून जात असताना डॉट चेंडू. अमृता गोलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 व दुसरा चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. गुड बॉल, क्या बात आहे. स्विंग अँड मिस, वेगावर स्वार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. याच मैदानावर पहिली मॅच जिकडे 3 षटकामध्ये 45-46 धावा झाल्या होत्या अंकुश स्मृती चषकाला आणि अमृत गोलंदाजीवर आला. आपल्या 2 षटकामध्ये त्याने फक्त 8 ते 10 धावा खर्च केल्याने विकेट ठेवल्याने आपल्या समोरच्या संघाला 60च्या आतमध्ये थांबवलं आणि तिथून मात्र मागे वळून बघितलं नाही ध्रुवीलन सातपाटीने. हाच तो गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय. बुमरा स्टाईल गोलंदाजी, फटका स्विंग केलाय कव्हरच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आता कॅच करणार. विकेटचं पतंग. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला. हेड डीजे. करंट रन रेट 6चा अगदी पाहायला मिळते. गोलंदाज आपण बघू शकता जर्सी नंबर 93 बुमरा याचा जर्सी नंबर पाहायला मिळतो आणि बुमरा फॅन आपल्याला पाहायला मिळतोय. अमृत चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. वाईट घेणार. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. इथे दिवेश सांगतोय नाही लागला चेंडू बॅटीला. गोलंदाजाला असं वाटलं की एज लागली की काय, नाही विकेट आला की काय, परंतु इकडे आपण बघू शकता वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28 जबाब धावपलकार 3 मध्ये 1 आतापर्यंत खर्च केलेला आहे. गोलंदाज आहे अमृत वेगवान आणि बुमरा आपण बघू शकता ह्याचा फॅन आहे आणि इथे 28 वर 5 गडी बाद. एज लागलंय. शॉर्ट थर्ड मॅच अगदी जवळ पडतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक भावेश आपल्या पाहायला मिळतोय. एक दमाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 धावा धावपलकावर लागले जात आहेत. यस, मेन रोडवर देखील गाड्या भरपूर उभा केलेल्या आहेत. प्रेक्षकांना विनंती गाड्या थोड्या बाजूला करा आणि गॅसवाडीकडे येणाऱ्या रोडला देखील अगदी जाम करून ठेवलेला आहे. गाडीवाल्यांना विनंती आहे गाड्या अगदी बाजूला लावा, तिथून हलवा ही विनंती असेल. जाणाऱ्याला त्रास नको. सेमीफायनल 2 पाहायला मिळते. बघूया फायनलमध्ये कोण जाणार. गुड बॉल, तेवढा चांगला फटका. क्या बात आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते स्टाईल, कॉपी बुक स्टाईल चेंडूला पाठवले. बाउंड्री लाईन पार येतोय. चौकार 4 धावा. हेड डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आतापर्यंत सगळं काही चांगलं चाललं होतं, परंतु जेव्हा शुभम स्ट्राईक लागला तेव्हा मात्र फरक पडतोय. शुभमच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. एक क्वालिटी क्रिकेट दाखवावं लागेल. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 33 धावा धावपलकावर. 33 वर 5 गडी बाद. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला. स्विंग अँड मिस. अगदी ओव्हर पिच होता. वेगाने मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र येतोय डॉट. बघा अगदी झोन मध्ये, परंतु टप्पा पडल्यावर मध्ये येत असताना इन स्विंग डिलिव्हरी.
यावेळेस एकदम फेसबुकच्या कमेंटमध्ये सांगितलं म्हणजे कडक चेंडू टाकला जातोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. यावेळेस आपण बघू शकता 6.50च्या सरासरीने लगभग शेवटचा षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा दिल्या जातील बघूया एडीजे. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगमध्ये. सेकंड सेमीफायनल मागं पाहायला मिळते. एक बाजूला SSC शिवाजीनगर सालवड आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ध्रुव 11 सातपाडी. बॅटिंग करताना SSC संघ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपण बघू शकता श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे मात्र रनआउट मिळणार. यस, विकेटचा पतंग डीजे. थँक्यू डीजे मास्टर. गाण्यापुरती ठीक आहे, पोरगा मराठमोळा पाहिजे परंतु सगळ्यांना सरकारी पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे. ही आता मात्र मोठी बाब आहे. यावेळेस आपण बघू शकता 33 वर 6 गडी बाद झालेले आहेत. पाच ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवर मात्र रनआउट. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने 2024 गाजवलं. IPL मात्र जिंकली. KKRचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि इथे मात्र श्रेयस गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. फटका स्विंग केला. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉईंटला यावेळेस 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 35 धावा धावफलकावर. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे संस्कार मैदानाच्या आतमध्ये जातोय. 7 मध्ये 14 वर शुभम खेळतोय. इथे मात्र काही धावा बनवल्या तर शुभमच्या बॅटमधूनच आले आहेत. अजूनही तो स्ट्राईकवर आहे. 4 चेंडू आहेत. एक मोठा हिट इथून येईल का हे प्रश्नचिन्ह आहे. 2 आले तर अजूनही चांगले आणि 3 आले तर सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही. सातपाटी संघ आपल्या पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी बाहेर, परंतु यावेळेस मात्र चांगला चेंडू लेग साईडला टाकला जातोय. यावेळेस मात्र डॉट चेंडू येत असताना 3 चेंडू फेकून झालेत. बुद्धिमत्तेचा देखील वापर केला जातोय. यावेळेस 4था चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुढे येऊन फटका स्विंग केला. इथे बॅटच्या रडार मध्ये शुभम नावाचा ब्रँडेड फटका. 6 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. चला जुना चेंडू असेल तर द्या. इकडे मात्र मॅच बॉल पुरवल्या. धन्यवाद बॉल बॉयचं. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात की 41 धावा झालेल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकटा काहीतरी धावा बनवतोय. अकेला गब्बर बनता हुआ यहाँ पे शुभम. क्या बात आहे. आणि इकडे मात्र कमालीचा चेंडू हाताळला जातोय. 1 धाव धावली नाही कारण की शेवटचा चेंडू यानंतर आहे. डॉट चेंडू येते. 41 झाले. 6 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू किती धावा येतील बघूया. 41 स्कोर कार्डवर शेवटचा अंतिम चेंडू. यस, आपण बघू शकता आम्हाला जे चषक मिळालेले आहेत स्पर्धेसाठी दीपकजी राऊत सर यांचं धन्यवाद. त्याचबरोबर मॅडम मंजुषा गायकवाड आणि इथे स्वतः हजर आहेत त्यांचं धन्यवाद. शेवटचा चेंडू 41 वर थांबले. इनिंग 42 धावेचं आव्हान.
मात्र सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. आपल्यासोबत जोडले जातील म्हणजे साथी समालोचक चिराग. आपण देऊया संधी डीजे जॉकीला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. मी तात्पुरता थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा, बघत राहा. पास्तळ फायर पास्तळ चषक 2024. तर प्रेक्षकांना इथे विनंती आहे की खेळाडूंसाठी खुर्च्या खाली करून द्यायच्या आहेत. आता जो संघ फलंदाजी करणार आहे सातपडीचा त्यांना खुर्च्या रिकामी करून द्यायच्या आहेत. तर सर्वांना माझा नमस्कार. फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर कप्सचं हे 33वे वर्ष. 33व्या वर्षातली शेवटची रात्र आणि सामना चालू आहे तो. पुन्हा एकदा विनंती करतो की खेळाडूंना खुर्च्या खाली करून द्यायच्या आहेत सातपाट्याच्या खेळाडूंना. तर 33व्या वर्षामधला हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील हा उपांत्य फेरीतील सामना. लढत रंगते सालवड आणि सातपाटी या दोन संघादरम्यान. तर 6 षटकांचा जो खेळ झाला त्या 6 षटकामध्ये सालवड संघाने बनवलेल्या आहेत त्या 42 धावा बनवलेल्या आहेत आणि माफ करा 41 धावा बनवलेल्या आहेत आणि 42 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते सालवड संघासमोर. तर त्या 42 धावांना सामोरं जाताना सातपाडीचा संघ कशा पद्धतीची फलंदाजी करतोय ते आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान मी विनंती करेल सालवड संघाला की त्याने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी तर शेवटचा दिवस आणि अंतिम सामना पाहण्यासाठी सर 1 मिनिट थांबवतोय. एक पारितोषिक लागला गेलाय सातपाटी या संघासाठी. जर मॅच विन होते या फायनल जर सामना विन होतोय तर हिलेश चौधरी अर्थातच लिंबू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली सरांना. आणि दुसरे आहेत मनीष पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक बकरा मात्र या संघाला दिला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो हां काय झालं. हां ठीक आहे. अरे नको सांगू. एक षटकासाठी आमंत्रित करूया एक लेजेंड कॉमेंटेटर ज्यांच्याकडून आम्हाला दरवेळेस प्रेरणा मिळते असे हेमचंद्र गरज सर यांना एक षटकासाठी आमंत्रित करूया. तर दोन्ही फलंदाज जात आहेत आपल्या जागेवर फलंदाजी करण्यासाठी. 42 धावांचं आव्हान. आणि सध्या दोन संघाबद्दल जर म्हणायचं झालं तर सातपाटीचा संघ मला वाटतं या वर्षात 2-3 ठिकाणी विजेता ठरलेला आहे, पण 11 वेळा विजेते ठरले असं माझे सहकारी सांगतात. पण सालवडचा संघ तरीसुद्धा कदाचित नौखा असेल पण चांगली त्यांना लढत देतोय. पाहूया. तर दोन्ही फलंदाज जे आहेत ते
भावेश आणि आदिल. तर स्ट्राईकवर आहेत ते भावेश आणि पंचांचा इथे इशारा येतोय. गोलंदाजी आहे ती भावेशने 3 6 मारल्या तर प्रदीप राऊत कडून 1000. फायनलला पण त्याच्याबरोबर तू कर कॉमेंट्री. बरेच वर्षांनी करतो ना तुला चांगल्या लोकांना समजू दे, याला कोणाला माहीत नाही भेटणार. तर पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि एक धाव धावेसाठी धावतात दोन्ही फलंदाज. एक धाव पूर्ण होते. सालवड संघ जर विजेता होतो या सामन्यामध्ये तर स्वरा ग्रुप करून 5000 रुपयाचं बक्षीस त्यांना आहे. तर भावेशने 3 षटकार जर मारले तर प्रदीप यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला तर पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून 8 ते 10 पावलांचा छोटासा रनअप. गोलंदाजाचं नाव आहे ते गौरव. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतील आदिल यांच्यासाठी डावखुरा फलंदाज गौरव. छोटासा रनअप. आता चेंडू थोडासा विचित्र वेगळ्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न. चेंडू जवळच घरंगळतोय, धाव काय मिळणार नाही अशा पद्धतीने हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. कुठली काय धाव मिळत नाही. तर अजून परत एक धाव एका 2 चेंडू झालेत, एक धाव घेतलंय गौरव यांचं पहिलं षटक सालवड संघाकडून. आणि सलामीचे फलंदाज आहेत ते आदिल आणि भावेश. तर पुन्हा एकदा आदिल सज्ज होतोय, डावखुरा फलंदाज क्षेत्ररक्षक व्ह्यू पाहतोय गौरव. आता चेंडू हळूच तटून काढतो, एक धाव. जवळच चेंडू घरंगळतो, एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 2. मला वाटतं जेवढ्या धावसंख्या त्यांना पार काढायची आहे तर खूप मोठे षटकार मारायची तशी आवश्यकता नाही आणि कुठल्या प्रकारची सध्या ते धोका पत्करताना दिसत नाही दोन्ही फलंदाज. भावेश उंच पुरा मजबूत शरीर यष्टीचा असा भावेश. पाहूया गौरव. पुन्हा पंचांच्या डावीकडून मध्यम गती मारा. आताचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाजूने सरळ जातोय, तो यष्टीरक्षकाच्या हातात. कुठल्याही पद्धतीची धाव काय मिळणार नाही. निर्धाव चेंडू. बेचाळीस धावांचं माफक आव्हान. पुन्हा एकदा गौरव. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं फसतोय तो भावेश. तर चांगली गोलंदाजी भावेश यांच्याकडून म्हणायला हरकत नाही. माफ करा गौरव यांच्याकडून. तर सालवड संघाला जर हा सामना जर ते विजयी होतात तर बापू यांच्याकडून बोकडाचं असं बक्षीस त्यांना मिळणार आहे. पाहूया बापू आणि गापू यांच्याकडून. बापू आणि बाबू माफ करा. तर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पद्धती. चेंडू धाव काय होत नाहीये. अतिशय चांगली अशी गोलंदाजी. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ होताना दिसतंय. संपलेलं आहे. माझे सहकारी सांगतात की पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती सातपाडी संघाची बिनबाद 2. दादा बोल सर. करा ना सर. यस, पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस एक महत्वाची सूचना येते सर. आदिल साठी एक पारितोषिक लागला गेलाय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि बॅक टू बॅक जर 3 षटकार ठोठावले तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि जर 3 चौकार ठोठावले तर देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आफ्रिदी फायटर्स यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय प्रदीपजी राऊत साहेब यांच्याकडून सुद्धा. वळूया मॅचकडे. तिथे मात्र आमचे साथी समालोचक सज्ज आहेत. यस, आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल बक्षिसांचं मात्र या ठिकाणी भंडार मात्र लागले जाते. स्वरा ग्रुपकडून देखील SSC संघाला मात्र जिंकले तर मात्र 5000चं बक्षीस मात्र देण्यात येईल. आणि त्याचबरोबर राजेंद्र चौधरी यांनी सांगितलेलं आहे की सातपाटी संघ जर विजय केला तर 10 कोंबडे मात्र त्यांना दिल्यात जातील. आणि तत्पूर्वी आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दुसरं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर आणि गोलंदाजी मात्र येतोय हर्ष. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला सज्ज झालाय. समोर जर बघायला गेलं तर दिवेश
यावेळेला काय कमालीचा चेंडू मात्र हाताळला जातो, टप्पा पडला. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल थोडक्यामध्ये बचावलं असं म्हणायला देखील हरकत नाही. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अतिशय गतिवान चेंडू, अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र हर्षच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल. बाप्पा यावेळेला जर बघायला गेलं तर पायाच्या मधून मात्र हा चेंडू निघून गेला. अतिशय सुरेखरित्या मात्र चेंडू हाताळला जातो. हर्षकडे ती ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे यावेळेला देखील. परंतु दिवेश या ठिकाणी सांगतोय मी देखील कमी नाही. भावेश एक तुंबारी तो एक खंबारी, आउट ऑफ द पार, 6 धावा करता षटकार. करता फलंदाजाला षटकाराच्या भाषेमध्ये बोलावं लागेल. आणि जर हॅट्रिक षटकार मारले तर मात्र 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि या ठिकाणी विकेट साध्य करणं गरजेचं आहे. एक षटकार जरूर लगावला जातो. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला, वाईट चेंडू हाताळला जातोय, परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे मात्र हर्षकडे. यावेळेला कम्मालेचा चेंडू, त्या ठिकाणी करण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल भावेशला. तंबूच्या आसरेला मोठा गडी बाद मात्र यावेळेला परतला जातोय. कम ऑन डीजे. पाहू शकाल आपण भावेश आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष. मात्र यावेळेला कमाल करेल का? संघाचा जर विचार केला तर 42 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. मात्र मेहनत करावं लागेल यावेळेला सातपाटी संघाला. ध्रुव 11 सातपाटी एका बाजूला आपण पाहू शकाल तर दुसऱ्या बाजूला SSC. मात्र संघ कमाल करतोय. छोटंसं असं मापक आव्हान आहे परंतु गोलंदाजी अक्षरशः मात्र धारदार केली जाते. आता जर बघायला गेलं तर पहिलं षटक जे गौरवने हाताळलं, इकॉनॉमिकल षटक म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकाल. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, 4 निर्धाव पद्धती चेंडू मात्र गौरवने हाताळले. काय कम्मालीचे चेंडू मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र गौरवने हाताळले. आणि त्या तशीच कमाल मात्र हर्ष देखील करतोय. महत्त्वपूर्ण गडी तंबूच्या आसऱ्याला परतले जातोय, ते म्हणजे भावेश यावेळेला परतला जातोय. आणि या ठिकाणी प्रदीप राऊत आपण पाहू शकाल. स्वरा ग्रुपच्या जर डायरेक्ट चेंडू जर लागला तर 500 रुपयाचं मात्र प्राईज दिलं जाईल त्या खेळाडूला. बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर मात्र प्राईज दिलं जाईल त्या खेळाडूला. आणि या ठिकाणी मात्र पैशाचा पाऊस मात्र उधळला जातोय. आणि जर SSC संघ जर विजय प्राप्त केला मात्र सालवडगावचे उपसरपंच कीर्तीजी घरत यांच्याकडून मात्र 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला वारंवार आपण पाहू शकाल पैशाची उधळण केली जाते. एका बाजूला जर बघायला गेलं तर रुपेश घरत आम्हाला सांगतायत की जर हॅट्रिक घेतली तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून दिलं जाईल. प्रदीप राऊत मात्र सांगतायत की जर जिंकले तर माझ्याकडून देखील प्राईज दिला जाईल. पैशाची उधळण मात्र यावेळेला केली जाते. आणि प्रेक्षकांना काय पाहिजे असते तर एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. आणि आपण मैदानाच्या चहू बाजूने यावेळेला प्रेक्षकांची जी भन्नाट गर्दी आहे ती मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तो सामना रंगतोय. एका बाजूला SSC तर दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 सातपाटी. हा सामना रोमांचक ठरेल कारण स्कोरकार्डचा जर विचार केला तर 14 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणार चेंडू असेल ते म्हणजे 1. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि बेधक मारा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 14 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. कमांडीचे
हॅलो, धन्यवाद डी जे, धन्यवाद. तर येथे आपल्या इथे फायर क्रिकेट क्लब आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या मान्यवरांचं इथे आगमन होतं आहे. सौ श्वेता संजय देसले मॅडम यांचं आगमन होतं आहे. त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. पंचायत समिती सदस्य मॅडम श्वेता मॅडमचं इथे आगमन होतं आहे. आपण येथे पाहतोय जी मालिकावीराची जे किताब आहे म्हणून सायकल येथे आपण ठेवलेली आहे. ही सायकल जी आपल्याला इथे मिळालेली आहे ती देसले मॅडम यांच्यातर्फे मिळालेली आहे. आत्ताच मॅडमचा बड्डेसुद्धा झालेला आहे 1-2 दिवसा अगोदर. तर त्यांना बिलेटेड हॅपी बड्डे असणार. तर देसले मॅडमचे पुत्र कृपया त्यांनीसुद्धा मंचावर यायचं आहे. बॉबी जे चांगले क्रिकेटरसुद्धा आहेत. आपण पाहिलं होतं टॅप संघामधून खेळले होते. बॉबी यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत. तर फायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष यूट्यूब कॅमेरा यांना मी विनंती करेल, मेहुल यांना विनंती करेल मंचावरती कॅमेरा येऊ द्यायचा आहे. देसले मॅडम येथे उपस्थित आहेत. तर सुधीर भाऊ फायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष यांना मी इथे निमंत्रित करेल, मॅडमचा सत्कार करायचा आहे. यस, तत्पूर्वी आपण जाऊया मॅचकडे. तिसरं षटक प्रगतीपथावर. त्यानंतर मॅडमचे सुपुत्र बॉबी सुद्धा इथे उपस्थित आहेत. अजय गरत यांना मी इथे निमंत्रित करेल. देसले मॅडमचे सुपुत्र बॉबी यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. त्याचप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे बॉडी बिल्डरसुद्धा आहेत. सर काही आले नाहीत. धन्यवाद मॅडम, आपण आपली उपस्थिती येथे नोंदविली. यस, सुधीर भाऊ जे फायर क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचा संपूर्ण परिवार येथे उपस्थित आहेत. तर त्यांचंसुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय आणि आभार मानतोय. आपण या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती नोंदवली. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री. यस, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र गौरव कमाल करतोय यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. जी कामगिरी बजावणे गरजेचं आहे ती मात्र अचूकरित्याची कामगिरी मात्र गौरवच्या माध्यमातून मात्र दर्शवली जाते. आणि जर या ठिकाणी हॅट्रिक साध्य केली तर 2 बक्षीस लागले जातात. रुपेश गरत यांच्याकडून मात्र 2000 रुपये आणि जयदीप राऊत यांच्याकडून मात्र 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र यावेळेला कमाल होते, धम्माल होते. अक्षरशः बक्षिसांचा पाऊस मात्र मैदानाच्या आतमध्ये पडतोय. यावेळेला कव्हरच्या रिझनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. 1 धावा अंकित केली जाईल. दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. 2च्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 18 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कारण गोलंदाजी ट्रॅकवर जर बघायला गेलं तर गौरव आहे. अक्षरशः अचूकरित्याची मात्र गोलंदाजी हाताळण्याची गोलंदाजाकडे क्षमता आहे. अपकमिंग यंगस्टर आहे परंतु चांगली शैली गुणवत्ता या गोलंदाजाकडे आहे. आणि मात्र कमाल करावा लागेल. भावेशला मात्र तंबूच्या अस्त्राला परतवलंय परंतु नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे, तो म्हणजे मनीष. आणि एका बाजूला आपण पाहू शकाल डावखुरा फलंदाज आदिल. या फलंदाजाला देखील विसरून चालणार नाही कारण मागची मॅचमध्ये मात्र सुरेखरित्या कामगिरी केली होती. परंतु आता जर बघायला गेलं तर 42 स्कोरकार्डवर लागल्या जातात. पाठलाग अतिशय सुरेखरित्या आहेत परंतु गोलंदाजाला कमाल करावा लागेल. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर. आणि प्रेक्षकांनी जर कॅच घेतला तर जयदीप राऊत यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि प्रदीप राऊत यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला चांगला पद्धतीचा चेंडू मात्र चेंडूला दिशा दिली आणि कन्वर्ट केला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि यावेळेला आपण पाहू शकाल 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहे. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे तर मात्र खर्च देखील कमी होणं गरजेचं आहे कारण ज्या रीतीचं टार्गेट सेट करून दिलं त्या रीतीचं गोलंदाज मात्र काम करतोय परंतु क्षेत्ररक्षणाकडून ती साथ भेटत नाही. अशा रीतीची चुकी जर तुमच्याकडून करणार तर कुठे ना कुठेतरी संघाला मात्र बॅटफुटला घेऊन जाणार ह्याच्यामध्ये डाऊट नाही. कारण संघ देखील बघायला गेलं तर तेवढंच तुल्यबान आहे. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मात्र खेळणं गरजेचं आहे. यावेळेला काय कमालीचा चेंडू. पंच मात्र तटस्थ आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये यावेळेला दर्शवलं जाईल. दोघे पंचांना मात्र विनिमय करण्यासाठी भाग पाडला जातो या चेंडूवर. अतिशय वेगवान चेंडू होता आणि या ठिकाणी बॅटीची एज लागली की काय हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघे पंच विनिमय करतील आणि आपल्या जाग्यावर येतील आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पूर्वी जर बघायला गेलं तर 21 धावा स्कोरकार्डवर लागलेल्या जात आहेत
5 चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसऱ्या षटकातला अजूनही येणारा चेंडू असेल ते म्हणजे 1. गौरव अक्षरशः ऑन फायर आहे. आणि यावेळेला पंच मात्र दर्शवला जाते. आदिलच्या खेळीला लागते पूर्ण विराम आणि कडी बाद टँकडे चला पंच हॅलो, सर्वांनी इथे लक्षात घ्यायचं आहे की आपण येथे थर्ड अंपायर डिसिजन ठेवलेला नाही. तर जे ऑनफिल्ड अंपायर असतील त्यांचा जो डिसिजन असेल तोच अंतिम असणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे आणि हा बाद दिला जाईल. तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो, आज आपण सर्वांचा इथे आभार मानलेला आहे. तर एक महत्त्वाच्या व्यक्तींचा आभार मानणं राहून गेलेला आहे. तर तो जो आभार असेल तो प्रेक्षक वर्गांचा आहे, जो आपण आज पाहतोय. आज 32 वर्ष झाली आम्ही टुर्नामेंट येथे आयोजित करतोय, परंतु अंतिम दिवशी फायनलपर्यंत जर पाहिलं तर एवढा प्रेक्षक वर्ग आजपर्यंत कधीही आम्ही येथे पाहिलेला नाही. त्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्ग आहे, सर्व प्रेक्षक वर्गाने जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं आहे, तुमचं स्वतःचं स्वागत करायचं आहे. ह्या सर्व ह्यामध्ये सर्वात जो सहकार्य जो लाभलेला असेल तो ह्या दिवशीचा जो पहिला जो सामना रंगला होता, डहाणू वर्सेस नरपड. 4:30 वाजता हा सामना चालू झाला होता. आमचा प्रयत्न होता 12 वाजताच्या अगोदर फायनल करण्याची, कारण प्रेक्षक वर्गांना सुद्धा हा फायनलचा सामना पाहायचा होता. तर प्रेक्षक वर्गांचा मी खूप खूप येथे आभार मानेल फायर क्रिकेट क्लबतर्फे आणि पास्ता ग्रामस्थातर्फे. धन्यवाद. यावेळेला हर्षचा पहिल्या चेंडूवर मात्र भव्य स्वागत केलं जाते. चेंडूला पाठवून दिलं जाते 6 धावा करता. काय कम्मालीचा फटका. तत्पूर्वी पण संधी असेल डीजे मास्टरला की डीजे वाजवू द्या, प्रेक्षकांची विनंती आहे. टंकडेचे या वेळेला जर बघायला गेलं तर दिवेश मात्र ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये गेला, पहिल्या चेंडूवर मात्र भव्य स्वागत केलं जाते. मनीष यावेळेला बॅटच्या कमाल येतोय आणि जर दिवेशने जर षटकार लगावले तर प्रदीप राऊत यांच्याकडून मात्र 2000, जयदीप राऊत यांच्याकडून मात्र 2000चं पारितोषिक दिलं जाईल. तसंच सालवडने जर सलग 2 चेंडू डॉट टाकले तर मात्र कीर्तेश घरत यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि 3 डॉट जर टाकले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पैशाची मात्र उधळण यावेळेला अतिशय रित्या मात्र केली जाते, कारण ही मॅच रोमांचक आहे. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागल्या जातात. हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर 4थं षटक हाताळण्यासाठी यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातो चेंडू. कव्हरच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला आहे. तत्पूर्वी 2 धावा. काय कम्मालीचं रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. फक्त जर बघायला गेलं तर 30 सर्कल 8च्या जवळच चेंडू होता आणि पटकन 2 धावा पूर्ण केल्या. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि थोडंसं घातक ठरतोय गोलंदाज, कारण कमबॅक करणं गरजेचं असेल, कारण 30 लागल्यात, आता फक्त बनवायच्या त्या म्हणजे 12 धावा.
या वेळेला स्विच हिटचा सक्सेसफुल चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकारा करता. कम ऑन डीजे. आणि प्रेक्षकांचं मी नक्कीच कौतुक करेल. मॅच कशीही असो, कितीही टेन्शन असो, परंतु क्रिकेटच्या पटलावर हा आनंद मात्र कुठे भेटू शकतो तर क्रिकेटच्या पटलावर. ज्या वेळेला आपला संघ मैदानाच्या आतमध्ये असेल, परंतु बाहेरून जो सपोर्ट आहे तो मात्र सातपाटी संघाकडून काय कमालीचं मात्र यावेळेला दर्शवलं जाते. ज्यावेळेला चौकार षटकार आपला संघ लगावतो त्यानंतर अतिशय बेधुंदपणे मात्र नाचण्याचा मात्र यावेळेला आनंद या ठिकाणी सर्व खेळाडू आणि प्रेक्षक राजे घेत आहेत. आणि यावेळेला यावेळेला चांगला चेंडू आहे. आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा जर विचार केला तर 34 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कमॉन डीजे. आता जर बघायला गेलं तर स्कोर कार्डवर लागल्या जातात त्या म्हणजे 34 धावा. अतिशय सुरेखरित्या मात्र मॅच रंगली जाते गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला आपण पाहू शकाल चला थोडंसं स्पीड बसू द्या ही विनंती असेल. 5वं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर. आणि नक्कीच प्रदीपजी राऊत आणि त्याचबरोबर ऋतिक पाटील यांच्याकडून काकांना मात्र बक्षीस आलेलं आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर यावेळेला प्रदीपजी राऊत यांच्याकडून मात्र कॅमेरामॅनना विनंती असेल की हे काका मात्र आम्हाला आठवण करून देत आहे पहिल्या दिवसापासून. प्रदीप तुम्हीच द्यायचं आहे हे बक्षीस. आणि कॅमेरामॅनना विनंती असेल काकांना मात्र जो सपोर्ट आहे मात्र आनंद काय असतो यावेळेला मात्र दाखवलं जाते. खरंच सातपाटीच्या या काकांनी आपल्याला जुन्या क्रिकेटची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे आपण जुन्या वेळेला जेव्हा क्रिकेट पाहायला जायचे त्यावेळेला गावामध्ये अशाच प्रकारची खूप मजा केली जायची. तर धन्यवाद काका, तुमचं नक्कीच आमच्यातर्फे सत्कारसुद्धा केलं जाईल. 11 स्टार सातपाटी त्यावेळेला आमच्या इकडे 11 स्टार सातपाटीचा संघ यायचा आणि अशाच प्रकारची मजा करायची. सातपाटीचा संघ म्हटला की भरपूर त्यांचा प्रेक्षक वर्ग असायचा. आमच्याकडे दांडी सातपाटी ह्या गावाचे जेव्हा संघ असायचे त्यावेळेला त्या गावाची भरपूर पब्लिक आमच्याकडे यायची आणि तेव्हा भरपूर मजा केली जायची. टंकटीचे आणि आपण पाहिलं की काकांनी हे आठवणीचे दिवस मात्र आम्हाला बघायला भेटले. कारण आत्ताचा काळ जर बघितलं तर फक्त अपकमिंग यंगस्टर फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये आपल्याला दिसत आहेत, परंतु काकाने जुनी वेळाची मात्र आठवण करून दिली आणि आनंद काय असतो हे आम्हाला दाखवून दिलं. कारण ज्यावेळेला गाणं आणि सालवडने जर विजयी संपन्न केलं तर स्वराग ग्रुपकडून मात्र 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आता फक्त 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजे मनीष संखे परनाई महाराष्ट्र पोलिसामध्ये जे कार्यरत आहेत, कृपया इथे उपस्थित आहेत, त्यांनी मंचावरती यायचं आहे. मनीष संखे आमचे खास मित्रसुद्धा आहेत, त्यांना विनंती करेल त्यांनी मंचावर यायचं आहे. आणि चला स्पीडअप असू द्या. आणि आजच्या दिवसामध्ये मात्र आदर्श प्रेमनाथ घरत याचा वाढदिवस आहे, त्याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदर्शला सुखसमृद्धी लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल.
आणि नक्कीच बड्डेच्या तुला लाख लाख शुभेच्छा असेल. चला पंच विनंती असेल सामना लगेच सुरू करा, कारण येत्या काळात जर बघायला गेलं तर 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं स्पीडअप असू द्या ही देखील विनंती असेल. आता जर बघायला गेलं तर घड्याळामध्ये 12 वाजलेले आहेत, 12 वाजून 2 मिनटं झालेले आहेत. त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल शुभम आहे आणि त्याचबरोबर संतोषजी राऊत साहेबांचा देखील या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आदर्शकडून देखील पब्लिकने जर कॅच घेतला तर 200 रुपयाचा पारितोषिक आदर्शकडून दिला जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा. 7 बनवायचे आहेत, थांबवलं जाईल का? गोलंदाजी ट्रॅकवर शुभम आहे, याच्याकडे क्षमता आहे आणि ती कमाल करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू कव्हर रेझांमध्ये, काय कमालीचा फटका. क्रिकेटचं मातब सौंदर्य यावेळेला दाखवलं जाते आणि चेंडूला कन्वर्ट केलं. 4 धावा करता. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आणि सागर राऊतचं देखील बड्डे आहे, त्याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज खूप जणांचा बड्डे असेल, कारण 1 तारीख आहे. पहिल्याच्या काळामध्ये 1 तारीख म्हणजे वाढदिवसाचा करता ओळखायला जायचा आणि आजच्या दिवसाला मात्र जागतिक वाढदिवस म्हणून ओळखला जातोय. आता फक्त आणि फक्त स्कोरकार्डचा जर विचार केला तर 2 बनवायचे आहेत. चेक. आज मात्र अजून एक वाढदिवस येथे आम्हाला आता समजलेला आहे. आपले आगरी बंधू संतोष राऊत शिवसेना शाखा प्रमुख पास्तर यांचं सुद्धा जो वाढदिवस आहे, तर त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अजून संपूर्ण फायर क्रिकेट क्लब आणि संपूर्ण पास्तर गावातर्फे संतोष राऊत यांना मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. फक्त 2 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडूला इथे फटका सजवला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव नक्की मिळेल. स्कोरेज लेवल 1 धावेची गरज. 2024 फायर पास्तर चषक दुसरी फायनलिस्ट टीम कोण असणार? चित्र दिसतं इकडे. ध्रुव 11 सातपाटी आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस 1 जून 2024 आणि इकडे फटका फसलाय. सध्या तरी वेळ लागेल, थोडा वेळ थांबावं लागेल. इकडे मात्र विकेट आलाय दिवेचा आणि थँक्यू. थँक्यू थँक्यू मास्टर. आज मात्र रॉकस्टार ग्रुप मेंबर सुमित गरत याचा देखील वाढदिवस आहे. सुमिकेतला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. रॉकस्टार ग्रुपचा सुमित गरत याचा देखील मात्र वाढदिवस. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वैभव जातं. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. टीम SSC शिवाजीनगर सालवड आपल्याला पाहायला मिळते. अगदी मॅच टफ फाईट नेली असं म्हणायला हरकत नाही, कारण की 6 मध्ये 1. इथे मी जेव्हा खास करून मैदानाच्या आतमध्ये गेलो, शुभम मला म्हटला देखील की 10 धावा थोड्या कमी पडल्या आणि तसंच घडते. आता 10 असत्या तर मात्र कुठे ना कुठे चांगली मॅच पाहायला मिळाली असती. चेंडू असतील 6 धावा बनवायचे फक्त 1. आता मात्र बसलेले प्रेक्षक उभे झालेले आहेत सातपाटीकरचे, कारण की इकडे धावण्यासाठी सज्ज आहे. फायनलमध्ये प्रवेश केला जाईल. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात फायनल रंगली IPLची. KKR देखील तयार होती धावण्यासाठी. 1 धावेची गरज आहे आणि प्रेक्षकाला विनंती आहे, अगदी जल्लोष करू नका. मैदानाच्या आतमध्ये एकदम जाऊ नका, विनंती असेल. 1 धावेची गरज. फक्त म्हणून चालणार नाहीये सर. इथून मॅचचं समीकरण बदलण्याची ताकद गोलंदाजाकडे आहे. अजून 5 चेंडू आहेत. 5 मध्ये 1 धावेची गरज आहे. काय होईल हे 5 चेंडू मागे कळेल. पहिला चेंडू आलाय डॉट. इथून समीकरण बिघडण्याची ताकद गोलंदाजाकडे आहे. मनीष हा स्ट्राईकवर आहे, थोडं अवघड आहे, अशक्य नाही. आणि इकडे फटका फ्लिकचा फसलाय. पुन्हा एकदा विकेट येणार आणि इकडे मात्र 1 धाव थांबवण्याची ताकद दाखवली जात आहे सुजल मोरेकडून. तिचे थँक्यू. आणि डीजे मास्टर, पानी को बर्फ बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी कोशिश कर, थोड़ा जोर लगा, किस्मत के जंग लगे ताले को खुलने में वक्त लगता है. 2 डॉट आलेत, 4 डॉट येतील का?
बघूया इकडे स्वरा हॅलो. ग्रुप कडून येथे 5,000 एक, बक्षीस आहे. पारितोषिक आलेलं आहे. जर सालवड संघ जर ह्या स्थितीतून जिंकतोय, विजय संपादन करतो, तर रुपेश घरत यांच्याकडून मात्र त्यांना रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक येथे जाहीर झालेलं आहे सालवड संघासाठी. पैशाची लयलूट होत असताना आणि अक्षरशः बक्षिसाचा वर्षा होत असताना 4 मध्ये 1 ची गरज. कॉन्फिडन्सली काका आहेत. इकडे मॅच कुठे जाईल? 4 मध्ये करायचे 1 रन. मॅच अजून देखील ऑन राहील का? 2 चेंडूचा खेळ आपण तर पाहिलाय. पहिला चेंडू आलाय डॉट, त्यानंतर आले विकेट. प्रेशर वाढलं गेलाय. इथून शिटी कोणाची वाजेल? बक्षीस द्यायचं असे मी म्हणेल की काम केल्यानंतर देखील देऊ शकतात. इथे विदुरजी पाटीलने देखील मात्र ATM ओपन केले. 5,000 कॅश प्राईज दिलं जाईल. मॅच विन केली सालवड संघाने. कोण जिंकेल कोण असणार? 4 मध्ये 1 ची गरज. धावण्यासाठी तयार आहेत. 2दा मात्र पाय उचलले, 2दा थांबवले. आता इकडे काय 3दा थांबणार, परंतु वाईड आलाय. मॅच विन. अभिनंदन सातवाडी SDचे. थँक्यू प्रेक्षक वर्ग, थँक्यू बघा. थँक्यू डीजे मास्टर.